ओके. चला बघ, तयार आहात मग आपल्याला जे सेशन घ्यायचं आहे. ज्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत 1945 पासून तर 2019 पर्यंत जेवढं काही महत्त्वपूर्ण जनरल नॉलेज आहे त्याला आपण आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक ज्या घडामोडी या 75 वर्षात भारतामध्ये घडल्या त्या सर्व घडामोडींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हा नेमका अभ्यास करत असताना आपल्याला यामध्ये थोडंफार पंचवार्षिक योजना या मुळात 1951 पासून सुरू झालेल्या आहेत, परंतु त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती आपल्याला बघायची आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रपतीद्वारे कलम 280 नुसार जे वित्त आयोग स्थापन केला जातो त्या 5-5 वर्षाचा वित्त आयोग त्याचा पण आपल्याला यामध्ये थोडाफार धावता आढावा सर्वच काही यामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सर्व महत्त्वपूर्ण घटना आपण एकत्रित करून नेमकं 75 वर्षात काय घडलंय त्याचा सखोल अभ्यास करणार आहोत. जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत तेवढ्या सर्व स्पर्धा परीक्षांना हाच कालावधी सर्वात जास्त पेपरला जीके मध्ये विचारला जातो. त्याचप्रमाणे आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी नसाल तरी पण तुम्हाला एक आपला माझा भारत कसा आहे, कसा घडला याची माहिती पाहायची असेल, जाणून घ्यायची असेल तर हे आपण जे 12 सेशन देणार आहोत हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. तर आपण थोडं पंचवार्षिक योजनांच्या पार्श्वभूमीकडे आपल्याला वळायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर ज्यावेळेस काँग्रेसने 1930 मध्ये लाहोरचं अधिवेशन घेतलं होतं. काँग्रेस म्हणजे भारतातली सर्वात जुना राजकीय पक्षापैकी एक. 1885 मध्ये ज्या पक्षाची स्थापना झाली होती त्यांचं 1930 मध्ये लाहोरमध्ये अधिवेशन भरलं होतं. स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा आपण इतिहास पाहू तेव्हा आपण त्या अधिवेशनाला पाहणारच आहोत. तर 1930 मध्ये जे लाहोरमध्ये अधिवेशन भरलं होतं मुळात इथून पंचवार्षिक योजनांची चाहूल भारतामध्ये लागायला सुरुवात झाली होती 1930च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनापासून. मग त्यानंतर काय झालं की मद्रासचे जे प्रमुख दिवाण होते, मद्रास प्रांत होता त्यावेळेस, त्याचे जे दिवाण होते ते म्हणजे विश्वेश्वरय्या. ह्या विश्वेश्वरय्या यांनी 1934 मध्ये एक नियोजन करा किंवा नष्ट व्हा अशा प्रकारचा संदेश दिला. नियोजन करा किंवा नष्ट व्हा म्हणजे डू प्लॅन ऑर डाय. प्लॅनिंग शिवाय काय होऊ शकत नाही अशा प्रकारची त्यांनी संकल्पना मांडली. आता या संकल्पना का सुरू झाल्या होत्या? कारण सर्वात प्रथम रशियाने 1928 मध्ये पंचवार्षिक योजनेची सुरुवात केली होती. पहिल्या महायुद्धानंतर जे काही डबघाईला आलं आणि जेव्हा आर्थिक महामंदी आली 1929 ची तेव्हा रशिया जगामध्ये तग धरून होता. म्हणून जगाला पंचवार्षिक योजनांचं महत्त्व समजलं आणि त्यासाठी जवाहरलाल नेहरू हे रशियामध्ये सुद्धा एक वेळेस जाऊन आले होते आणि त्यांनी त्यांचा आढावा घेतला होता. म्हणून तशा प्रकारचा विचार त्यांचा भारतामध्ये होता आणि त्या संबंधी विश्वेश्वरय्या यांनी आपले हे विचार मांडले होते. यांचं पुस्तक आपण पुढे घेऊन 4 पुस्तक सोबत आपण घेणार आहोत की कशामध्ये पुढे काय मांडलेलं आहे. मग ह्या विश्वेश्वरय्या यांनी मांडलं की नियोजन करा अथवा नष्ट व्हा 1934 मध्ये. याच वर्षी भारताची जी कॉमर्स संबंधित महत्त्वपूर्ण संघटना आहे फिक्की, या फिक्कीने सुद्धा 1934 मध्ये यांचे जे प्रमुख होते NR सरकार यांनी सुद्धा पंचवार्षिक योजना संबंधी पंचवार्षिक योजना नाही नियोजनासंबंधी आपले विचार यामध्ये मांडले होते. आणि यांनी जो आधार घेतला होता तो आधार घेतला होता केन्सने जे विचार मांडलेले आहेत. प्राध्यापक केन्स, अर्थशास्त्र केन्सची अर्थशास्त्राची व्याख्या आपण आपल्या अर्थशास्त्राच्या सेशन्स मध्ये घेतलेल्या आहेत. तर फिक्की 1934 मध्ये
विश्वेश्वरय्या यांनी विचार मांडलं, काँग्रेसच्या अधिवेशनात विचार झाला, फिक्कीने मांडलं, मग नेमकं महत्वपूर्ण काँग्रेसचं अधिवेशन भरलं 1938चं. हे अधिवेशन आपण दोन दृष्टीने महत्त्वाचं ठरतो, कारण या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस होते अध्यक्ष, आणि पुढे मग ते गांधींसोबत वाद झाला आणि मग त्यांनी काँग्रेस सोडली. ह्या गोष्टी आपल्याला यामध्ये नाही बघायच्या, तर पुढे बघायचं. तर काँग्रेसचं जे महत्वपूर्ण अधिवेशन होतं हरिपूर अधिवेशन होतं. या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन केली होती. म्हणजे काँग्रेसच्या अंतर्गत राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली गेली आणि त्याचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरू हे त्या अधिवेशनाचे त्या समितीचे अध्यक्ष होते. म्हणजे चाहूल लागली होती की भारताला आता लॉंग टर्म प्लॅन करायचा आहे आणि स्वातंत्र्य मिळणारच आहे आणि ते मिळण्याच्या नंतर आपल्याला नेमकं कसं कसं पुढे जायचं आहे. मग काँग्रेसने अशा प्रकारचा आपला विचार मांडल्याच्या नंतर बॉम्बे प्लॅन आला. आता बॉम्बे प्लॅन म्हणजे आता जे आपण मुंबई म्हणतो तेव्हा त्याचं नाव बॉम्बे होतं, पण 95 मध्ये नावकरण जे आहे शिवसेना सरकारमध्ये याला बॉम्बेवरून मुंबई केला गेला होता, कारण बॉम्बे हा इंग्लिश शब्द आहे आणि मुंबई आपला हा ओरिजिनल मूळ शब्द आहे. मग बॉम्बे प्लॅन तयार केला गेला 1944 मध्ये. हा जो बॉम्बे प्लॅन तयार केला गेला हा मुंबईमधले जे ग्रेट 8 उद्योगपती होते त्या उद्योगपतींनी हा प्लॅन तयार केला होता. 8 उद्योगपतींनी ऑब्विसली त्यांनी फोकस उद्योगावर केला. मग उद्योगावर फोकस करून त्यांनी बॉम्बे प्लॅन तयार केला. म्हणून ह्याच वर्षी आणखी नारायण अग्रवाल या व्यक्तीने 1944 ला नारायण अग्रवाल यांनी गांधीवादी योजना मांडली. म्हणजे गांधींच्या तत्वावर चालणारी योजना या व्यक्तीने तयार केली, नारायण अग्रवाल यांनी, आणि यांनी आर्थिक विकेंद्रीकरणावर भर दिला. विकेंद्रीकरण, आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे आपण ज्याला म्हणतो डिसेंट्रलायझेशनवर फोकस केलं. म्हणजे सत्ता एकाच्या हाती असू नये तर ती सत्ता अशी विभाजित केल्या गेलेली असावी, त्याला विकेंद्रीकरण म्हणतात. ते विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली होती नारायण अग्रवाल यांनी 1944 मध्ये जेव्हा गांधी योजना मांडली. मग 44च्या योजनेनंतर 45 मध्ये जनता योजना आली. ही जी जनता योजना होती 1945 मध्ये, ही मानवेंद्रनाथ रॉय यांनी योजना मांडली होती. आणि ऑब्विसली मानवेंद्रनाथ रॉय हे समाजवादी होते, समाजवादी तत्वावर चालणारा व्यक्ती होता, म्हणून यांची योजना ही समाजवादी योजना म्हणून ओळखल्या जाते. अजून भारताची पंचवार्षिक योजना तयार झालेली नाही. 1951 पासून ते सुरू होते, परंतु त्यापूर्वीची जी पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी आपण बघतोय. कोणी कोणी कशा प्रकारे आपले विचार मांडले. मग यामध्ये सर्वात शेवटचा विचार जो मांडला गेला आहे तो सर्वोदय योजना 1950 मध्ये. 1950 स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये सर्वोदय योजना मांडली गेली होती आणि या सर्वोदय योजनामध्ये महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या तत्वांचा विचार केला गेला होता. आणि हे मांडणारा व्यक्ती होता जेपी म्हणजे जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण ग्रेट व्यक्तिमत्व होतं. त्यांनी सर्वोदय योजना मांडली होती आणि यांचे जे विचार होते हे गांधी आणि भावेंचे तत्व आहेत, त्यांच्या आधारावर त्यांनी पंचवार्षिक योजना तयार करावी अशा प्रकारचा विचार मांडला होता. आणि या अकॉर्डिंग स्वातंत्र्याच्या नंतर, भारत गणराज्य बनल्याच्या नंतर 1951 ला भारताची पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. त्यापूर्वी ते 4 पुस्तकं जे आपण मागे बोललो ते 4 पुस्तक कोणते होते ते बघूया आणि नेमकं मग आणखी थोडं बॅकमध्ये जाऊया आणि समजून घेऊया की नेमकं स्वातंत्र्याच्या वेळेस, स्वातंत्र्याच्या कालखंडात भारतात काय काय सुरू झालं आणि काय काय घडलं त्याचा आपण धावता आढावा घेणार आहोत. तर बघूया. आपण सध्या बघितलं की रशियामध्ये सुरुवात झाली,
1928ला. मग भारतामध्ये 1930चं लाहोर अधिवेशन आहे. लाहोर अधिवेशनाच्या सोबत भारतामध्ये मग आपण बघतोय की विश्वेश्वरय्या आहे. मग विश्वेश्वरय्याच्या नंतर भारतामध्ये आपण बघतोय की फिक्की आहे. मग काँग्रेसचं अधिवेशन आहे. मग बॉम्बे प्लॅन आहे, गांधीवादी योजना आहे, समाजवादी योजना आहे आणि सर्वोदय योजना आहे. या एकमेकांच्या नुसार योजना तयार केल्या गेल्या आणि मग पुढे पंचवार्षिक योजनाला स्वीकार केलं गेलं. त्यानुसार भारतामध्ये विश्वेश्वरय्या यांनी ज्या पुस्तकात पंचवार्षिक योजनांचे आपले विचार मांडले होते ते पुस्तक जे होतं ते प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया किंवा प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया अशा प्रकारचं जे पुस्तक विश्वेश्वरय्या यांनी मांडलं होतं प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया नावाने. आणि मग जे M.N. रॉय होते, मानवेंद्रनाथ रॉय यांनी जे होतं 10 इयर्स पीपल्स प्लॅन, 10 इयर्स पीपल्स प्लॅन हे जे मांडलं होतं ते मानवेंद्रनाथ रॉय यांनी. परत सांगतो, 10 इयर्स पीपल्स प्लॅन मांडणारा व्यक्ती म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय. आणि विश्वेश्वरय्या यांनी जे मांडलं ते प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया हे मांडलं होतं. आणि मग यामध्ये आणखी एक R.C. दत्त आहे, त्यांनी सुद्धा आपले विचार आपल्या बुक्समध्ये मांडले आहेत. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं आणि त्या R.C. दत्त यांनी त्यामध्ये आपले विचार मांडले होते. आणखी एक अर्थशास्त्रज्ञ आहे B.S. मिन्हास. B.S. मिन्हास यांनी सुद्धा प्लॅनिंग अँड पुअर नावाचं पुस्तक आपलं मांडलं होतं. त्या पुस्तकावर त्यांनी आपले विचार यामध्ये मांडले होते. परीक्षेला हे 4 पुस्तके जोड्या लावामध्ये किंवा सिंगलमध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. ही आपण पंचवार्षिक योजनांची पार्श्वभूमी बघितली. तर नेमकं पंचवार्षिक योजनाच्या पूर्वी नेमकं काय झालं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 1942 ची चले जाव चळवळ भारतामध्ये घडली आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं जगामधलं सर्वात मोठं आंदोलन आपल्याला पाहायला भेटते. ते महात्मा गांधींच्या नेतृत्वात चले जाव चळवळ, गो बॅक चळवळ झाली आणि इथूनच जे इंग्रज आहेत ते मुळापासून उपडून जायला सुरुवात झाली. आणि यालाच सोबत कारणीभूत ठरलं ते म्हणजे पुढचं जे जगामध्ये सुरू असलेलं वॉर होतं, जागतिक युद्ध होतं, ते सुद्धा याला कारणीभूत ठरलं. मग 1942च्या चळवळच्या अकॉर्डिंग भारतामध्ये त्यांनी जे डिसाईड केलं होतं की ठीक आहे आम्ही टप्प्याटप्प्याने भारताला स्वातंत्र्य देऊ. त्यानुसार भारतामध्ये वेव्हेल आला. वेव्हेलने 1945 मध्ये आपली योजना तयार केली. वेव्हेल योजना, इट इज कॉल्ड वेव्हेल योजना. 1945 मध्ये वेव्हेल योजना याला असं म्हणू शकता, वेव्हेल योजना भारतामध्ये आली आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने काही सुधारणा सुचवल्या व यासाठी शिमला संमेलन भारतामध्ये भरलं होतं. याच वर्षी 1945लाच शिमला संमेलन भरलं गेलं होतं. परंतु मुस्लिम लीगच्या अळगटी धोरणामुळे हे सक्सेस होऊ शकलं नाही. मग याला पर्याय म्हणून आणि तसंही 1935 पासून म्हणजे 1935 पासून भारतात मुख्यतः निवडणुका झाल्या होत्या. म्हणून 1945ला भारतामध्ये निवडणुका घेतल्या गेल्या. भारतामध्ये निवडणुका घेतल्या गेल्या आणि परिणामस्वरूप मग मुख्य ठिकाणी काँग्रेस हे सत्तेवर आलं तर काही ठिकाणी हे मुस्लिम लीगला, मुस्लिम बहुल प्रांतामध्ये सत्ता आपल्या हाती आली. याच निवडणुकीच्या काळामध्ये भारतामध्ये नौसेनेचा उठाव झाला. 1946ला भारताच्या नौसेनेने जे इंग्रजांचं धोरण होतं की त्यांच्या व्यक्तींना जास्त महत्व, भारतीयांना कमी महत्व, अशा प्रकारच्यामुळे नौसेनेचा उठाव भारतामध्ये घडून झाला आणि यासाठी मग भारतामध्ये कॅबिनेट मिशन आलं. इंग्रजांनी भारतामध्ये कॅबिनेट मिशन पाठवलं. आपण काय ऐतिहासिक जेव्हा इतिहास तेव्हा घेतो आपण नेमकं स्वातंत्र्याचा पूर्ण पार्ट जो आहे तो आपण बघतोय. मग भारतामध्ये कॅबिनेट मिशन आला पण कॅबिनेट मिशन सुद्धा फेल पडलं. मग कॅबिनेट मिशन फेल पडलं परंतु कॅबिनेट मिशनच्या धोरणानुसार भारतामध्ये भारताची स्वतःची राज्यघटना निर्मितीची चळवळ सुरू झाली आणि 1946 मध्ये भारताची संविधान निर्मिती
प्रक्रिया सुरू झाली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी चालून 26 जानेवारी 1950 ला भारताने आपली राज्यघटना जी आहे ती अंमलामध्ये आणली. इथून भारताच्या राज्यघटनेची संकल्पना जी आहे ती सुरुवात झाली. आणि मग यानुसार 2 सप्टेंबर 1946 ला भारताचं हंगामी सरकार स्थापन केलं गेलं. आणि या हंगामी सरकारमध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस दोघांनी पण सहभाग नोंदवला. आणि हे नेतृत्व स्वीकारलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी. म्हणून भारताचे पहिले हंगामी पंतप्रधान म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो. तसंच भारताचा पहिला पंतप्रधान म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो. तो व्यक्तिमत्व म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. हंगामी सरकार स्थापन झालं. आणि हंगामी सरकार स्थापन झाल्यामुळे ते इंग्रजांना कळून चुकलं होतं की स्वातंत्र्य द्यावं लागेल. आणि त्यावेळेस ॲटली सरकार भारतामध्ये इंग्लंडमध्ये आली होती. त्यांनी पण त्यांच्या याच्यामध्ये घोषणा केली होती. म्हणून ॲटली घोषणा केली गेली 20 फेब्रुवारी 1947. 20 फेब्रुवारी 1947 ला ॲटली घोषणा भारतामध्ये येऊन धडकली की आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार आहोत. ॲटली घोषणा भारतामध्ये धडकल्याच्या नंतर माउंटबॅटन प्लॅन 1947 हा भारतामध्ये आला. आणि परिणामस्वरूप 18 जुलैला भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा पारित केला गेला. आणि त्यानुसार मग भारताचे 2 भाग पडून 14 ऑगस्टला पाकिस्तान आणि 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. आणि हे स्वातंत्र्य भारताला मिळत असताना 14 ऑगस्टला बॅरिस्टर जिना हा गव्हर्नर बनला पाकिस्तानचा. आणि भारतामध्ये गव्हर्नर पद हे इंग्रजांच्याच ताब्यात राहिलं. मग राजगोपालचारी हे जे आहेत ते पहिले भारतीय गव्हर्नर त्यामध्ये बनले. आणि मग ते गव्हर्नरचं पद बदलून भारतामध्ये राष्ट्रपती पद आणलं गेलं. आणि हंगामी सरकारच्या नुसारच 1950 मध्ये निवडणुका होण्याच्या पूर्वी भारतामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना याच संविधान समितीने भारताचं पहिलं राष्ट्रपती म्हणून निवड केलं. इथून मग भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये मग चावल सुरू झाली भारतीय संघाची. आत्ता पाहूया आपण 1947 पासून तर 1950 पर्यंत भारतामध्ये नेमकं काय काय घडलं आणि काय काय बदल झाले ते. ठीक आहे. स्वातंत्र्य भारताला मिळालं पण ते स्वातंत्र्य इतकं सोपं नव्हतं. आज आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये जे मजूर वर्ग आहे त्यांचं स्थलांतरण बघतोय. तर विचार करा त्या काळात जेव्हा भारत पाकिस्तान निर्माण झाला असेल त्यावेळेला स्थलांतराची अवस्था काय असेल. आज जे स्थलांतरण होत आहे आज थोड्याशा सुविधा या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु 1947 मध्ये त्यापैकी काहीच सुविधा नव्हत्या. आणि कॉन्टॅक्ट करणे साधने सुद्धा एवढी महत्त्वाची नव्हती. आणि विशेष म्हणजे जेव्हा हे फाळणी झाली तुम्हाला काय वाटतं फाळणी झाली म्हणजे नेमकं हा जो भारत आणि पाकिस्तान हा जो आहे हा पाकिस्तान आणि इथे पण हा जो पाकिस्तान होता. विचार 2 पाकिस्तान होते बरं. म्हणजे पाकिस्तान जो निर्माण झाला होता तो जो पाकिस्तानचा प्रदेश होता तो केवळ इतका नव्हता. आज जो आपण म्हणतो की भारताच्या या साईडला वायव्य साईडला पाकिस्तान आहे. पाकिस्तान इथे पण होता. 1971च्या वॉर नंतर त्याचं रूपांतरण बांगलादेशमध्ये झालं की आपण पुढे बघणारच आहोत. हे 2 होते म्हणजे इथून पाकिस्तान आणि इथून पाकिस्तान हे 2. आता स्थलांतरण इथून इकडे भारतामध्ये आणि स्थलांतरण इथून इकडे भारतामध्ये जवळपास 50 लाख लोकांचं स्थलांतरण त्यावेळेस झालं होतं. आणि सर्वात महत्त्वपूर्ण भाग स्थलांतरण म्हणजे का ते 2 भावांची हिस्सेवाटणी होती का की 2 भाऊ आहेत तर ठीक आहे तुझ्या जमीन घेऊन टाक तुझ्या जमीन घेऊन टाक झापण निपटलं. हे जे वाटणी होती भारत पाकिस्तानची ही संपूर्ण जगाला आणि भारताला अशी एकदम खिळखिळी करणारी होती. कारण प्रत्येक वस्तूचं भारताला
जे आहे ते वाटणी करावी लागली. इव्हन भारताचं सैन्य जे आहे त्या सैन्याला विभाजित करावं लागलं. सैन्य की कोणतं सैन्य पाकिस्तानकडे जाईल, कोणतं सैन्य भारताकडे जाईल, विचार इमॅजिन. मग आता भारताकडे परकीय गंगाजळी आहे, विदेशी पैसा, म्हणजे भारताच्या RBI कडे भारताला पैसा होता ना, सोनं नाणं जे काही होतं ना, बॉन्ड डिबेंचर्स वगैरे, मग त्याची हिस्से वाटणी कशी केली जाईल, मग कोण कुठे जाईल, कोण कोणत्या याच्यामध्ये राहायला लागेल, कोणती जमीन कुणाला जाईल, इव्हन नदीचं पाणी कसं कोण घेईल इथपर्यंत गोष्टीमध्ये या पूर्ण गोष्टीला विभाजित करावं लागलं. हे एकदम किचकट प्रक्रिया होती आणि 1948 पर्यंत सुरू होती. वास्तविक पाहता भारतातून जे इंग्लंडचं सैन्य गेलं ते 1948 मध्ये गेलं. त्यांनी स्वतःहून ते विभाजित करून दिलं. ते पुढे सांगतो मी तुम्हाला कशा प्रकारे त्यांनी जनरल आर्चिन होता, जनरल आर्चिननं ते भारताचं जनरल आर्चिन नाव लक्षात झालं, शक्यतो लवकर बुकमध्ये सापडत नाही. जनरल आर्चिन हा त्या काळामध्ये भारताचा लष्कराचा प्रमुख होता, लष्कर प्रमुख होता आणि याने भारताची जे सैन्य आहे त्या सैन्याचं विभाजन केलं होतं. आणि हा 1948 मधून भारतातून सैन्यपद सोडून गेला होता. ठीक आहे. तर असं एक विभाजन असं ना, मग आणखी आपण एक गोष्ट लक्षात आहे आपल्याला की मग पैशाची विभागणी होत होती. मग नगद पैसा जो होता, जे बॉन्ड डिबेंचर सोनं वगैरे होतं त्याचा पैसा सुद्धा पाकिस्तानला देणं होतं. म्हणून आपण तो सनी देओलचं डायलॉग आठवतो की 55 करोड हमने दी थी तेव्हा आपल्यासारखं तरफा आली थी. म्हणजे महात्मा गांधींनी वाटणीच्या वेळेस कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये यासाठी 55 करोड रुपये, त्यावेळेसचे 55 करोड रुपये भारताने हे पाकिस्तानला त्यांचा देश सुरुवात चालवण्यासाठी हे भारताने दिली होती. आणि आणखी लक्षात द्या, आपण यापूर्वी पण बोललोय की 1948 पर्यंत पाकिस्तानची RBI स्थापन झालेली नव्हती, म्हणजे पाकिस्तानची मध्यवर्ती बँक स्थापन नव्हती, भारताचीच बँक स्थापन काम करत होती. आणि हळूहळू मग ते स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हायला सुरुवात झाली. मग यामध्ये त्यावेळेस 1947 ला हे विभाजन भारतामध्ये आलं आणि मग त्यांची समस्या ऐकून घ्या, त्यांना न घर न दार न राहायला कुठं जागा, अशा वेळेसची अवस्था काय असेल याचं इमॅजिनेशन तुम्ही आज करू शकता. मग 1947 ला भारतामध्ये जे वर्तमानपत्रासंबंधी गोष्टी होत्या त्यासाठी आपण आज एक शब्द नेहमी ऐकतो, PTI. याची स्थापना 1947 ऑगस्टमध्ये झाली होती. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. म्हणजे जेव्हा इंग्रज भारतामध्ये होते ना तेव्हा PTI नव्हतं, तेव्हा API होतं. API असोसिएट, ATI असोसिएट होतं. असोसिएट होतं म्हणजे काय, तर भारताचं केशवचंद्र जे आहे तर केशवचंद्रांनी जी एक संघटना स्थापन केली होती प्रेस संबंधी, त्यानुसार भारतामध्ये प्रेसचं कामकाज चालायचं. पण आज भारताची वास्तविक न्यूज कोणाला द्यायची असेल तर तो अधिकार फक्त PTI आहे, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. म्हणजे तुम्हाला कोणत्या न्यूजवर ट्रस्ट करायचं असेल तर ते PTI आहे. 1947 ला या PTIची स्थापना भारतामध्ये झाली होती. आज भारताचं सर्व वर्तमानपत्रासंबंधीची महत्त्वपूर्ण संघटना जिला आपण संबोधतो ते म्हणजे PTI आहे. ठीक आहे. मग याच वेळेस भारतामध्ये 1947 लाच आता त्यावेळेस भारताचं जे सेंटर होतं चित्रपट सेंटर ते कलकत्ता होतं. म्हणून कलकत्त्याला भारताची पहिली फिल्म सोसायटी, भारताची पहिली फिल्म सोसायटी ही भारतामध्ये स्थापन केली गेली होती. पहिली फिल्म सोसायटी स्थापन कुठे झाली, कलकत्त्याला 1947. भारताची पहिली फिल्म सोसायटी बघा. ठीक आहे. त्यानंतर याच वेळेस आता आपण हे बघितलं की फक्त इतकंच बघितलं की हे पार्ट झाले आणि हे बांगलादेश पाकिस्तान आणि हा पाकिस्तान निर्माण केला गेलं. परंतु हा जो काश्मीरचा वाद होता तो वाद सुरू होता. तर कसं आहे, आपण तो काश्मीरचा वाद यामध्ये बसून आपल्याला दिवस कमी पडेल म्हणून आपण एक लक्षात घेऊन घेऊ की 26 ऑक्टोबर 1943 ला हा जो काश्मीर आहे हा काश्मीर भारतामध्ये आला. राजा हरी सिंगने साईन करता बरोबरच भारतामध्ये सामील केल्या गेलं आणि हा भारताचा अविभाज्य भाग बनला. पण
म्हणजे 26 ऑक्टोबर 1947 ला काश्मीर भारतामध्ये सामील केलं गेलं. भारताचा तो अविभाज्य अंग आहे आणि होता. आता तुम्ही म्हणता पीओके संबंधी काय आहे, तर याच कालावधीमध्ये हरिसिंगने सहज सांगणे केले. तर जे पठाण वर्ग आहे पाकिस्तानमधला, त्या वर्गाने तिथून आक्रमण केलं होतं आणि त्या आक्रमणाच्या काळात काश्मीर आपल्याला चालला जाईल आणि आपल्या हाती काहीच येणार नाही अशा भीतीच्या पोटी भारताच्या करारनाम्यावर सरदार पटेलांसोबत साईन केली होती ती राजा हरिसिंग यांनी. म्हणून काश्मीर भारतामध्ये आला, पण तिथपर्यंत उशीर झाला होता. तो जो पीओके प्रांत आहे पाक व्यक्त काश्मीर, तिथपर्यंत त्यांनी आक्रमण करून सत्ता आपल्या हातामध्ये प्राप्त करून घेतली होती. आणि जेव्हा भारताने प्रतिक्रिया सुरू केली तेव्हा त्याच्या पुढे भारत जाऊ शकला नाही, कारण त्यामध्ये युनोची मध्यस्थी आली होती आणि परिणामस्वरूप तो भारतीय भाग जरी असला तरी पण सध्या पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे तो पीओके. त्यामुळे पुढे पुढे घेऊनच मग याच वेळेस जे आपण पाहिलं जयप्रकाश नारायण ज्यांनी योजना सुरू केली होती सर्वोदय योजना, मग या जयप्रकाश नारायणनीच भारतामध्ये 1947 ला नवीन पक्षाची स्थापना केली, समाजवादी सोशलिस्ट पार्टी. समाजवादी सोशलिस्ट पार्टीची स्थापना ही भारतामध्ये जी केली होती ती सर्वोदय योजनाचे प्रमुख तेच म्हणजे जयप्रकाश नारायण. आता हे नेमकं भारतामध्ये झालं होतं. आता 1947 ला समजा झालं, पंडित नेहरूंनी रात्री लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. लाखो लोक हे पुऱ्या भारतातून तो सोहळा पाहण्यासाठी तिथे गेले होते. इमॅजिन करा की तो दिवस कसा असेल की भारतात तिरंगा फडकवला जाईल आणि पूर्ण भारताच्या ताब्यामध्ये असेल. पण त्या गोष्टीचं आपण स्वतः अस्तित्व बनावं, म्हणजे आपण स्वतः डोळ्याने पाहावं, यासाठी लाखोच्या संख्येने लोक हे दिल्लीकडे गेले होते, लाल किल्ल्याकडे गेले होते ते बघण्यासाठी. आणि अशा प्रकारे भारत पूर्ण हा निर्माण झाला आणि भारताने एक स्वतंत्र देश म्हणून आपलं कार्य सुरू केलं. स्वतंत्र देश म्हणून भारत जरी जन्माला आला असला तरी अजून भारत गणराज्य झालेला नव्हता. मग त्या गणराज्याची चाहूल होती ती 1946 मध्ये संविधान सभेची तरतूद जी केली गेली होती आणि भारताची राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मग ही प्रक्रिया सुरू असताना जेव्हा 1946 होतं तेव्हा पुरा भारत एक होता आणि मग 47 मध्ये पाकिस्तान वेगळं झाल्यामुळे जे काही व्यक्तिमत्व होते जे पाकिस्तानच्या प्रांतामधून आले होते मग ते व्यक्ती त्यातून निघून गेले आणि मग जे व्यक्तिमत्व बाकीचे संविधान सभेमध्ये उरले त्यांनी भारताची राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया ही पुढे ठेवली आणि 1948 उजाडलं. आणि 1948 उजाडल्यामुळे 4 जानेवारी 1948 ला भारतापासून ब्रह्मदेश वेगळा केला. ऍक्च्युअल ब्रह्मदेश हा 4 जानेवारी 1948 ला वेगळा केला. म्यानमार जे आपण 1955 च्या ऍक्ट नुसार आपण पाहतो जो 37 मध्ये वेगळा झाला, पण प्रत्यक्ष त्यावर स्वतंत्र झाला आणि तो वेगळा झाला इंग्लंडपासून तर 1948 ला. आणि ह्याच 1948 मध्ये मग महात्मा गांधींवर वितुष्ट ठेवून 30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधींची हत्या केली गेली. 30 जानेवारी 1948 दिल्लीच्या बिर्ला मंदिरामध्ये. आणि मग पहिल्यांदा पाकिस्तान निर्माण, मग भारत निर्माण, मग ब्रह्मदेश आणि मग आता इंग्रजांच्या ताब्यातून इंग्रजांनी सोडलं 4 फेब्रुवारी 1948 ला श्रीलंका. म्हणजे श्रीलंका हा नवीन देश निर्माण झाला 1948 ला. जे 1972 मध्ये त्यांनी आपलं जे नाव आहे सिलोन यावरून जे श्रीलंका नाव स्वीकारलं त्याची स्टोरी जी आपण पुढे पाहू 1972 येईल तर आपण बघणारच आहोत. तर मग याच वेळेस भारताची सर्वात मोठी जी विद्यार्थी संघटना आहे जी ती विद्या संघटना भारतामध्ये स्थापन झाली ती म्हणजे NCC नॅशनल कॅडेट कोर्स. NCC 1948 ला भारतामध्ये NCC नॅशनल कॅडेट कोर्स जे आपण आज पाहतो त्याची स्थापना म्हणजे भारताची एक सर्वात जुन्या विद्यार्थ्यांची साठी असलेले जी संस्था आहे कॅडेट
त्यासाठी कृषी संघटना आपल्याला आज पाहायला भेटते. आणि याच वेळेस मग 1948ला भारत सरकारने, जे हंगामी सरकार भारतामध्ये कार्यरत होतं, त्यांनी किमान वेतन कायदा पारित केला. किमान वेतन कायदा 1948 म्हणजे प्रत्येकाला कमीत कमी किती मजुरी प्राप्त झाली पाहिजे या संबंधी जो कायदा पारित केला तो 1948ला पारित झाला होता. आता अजूनही भारत शहर नव्हतं बरं का. आता भारताने बाजूचं वातावरण तयार केलं होतं. आता भारताच्या अंतर्गत ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये खतखत व्हायला सुरुवात झाली होती आणि ते खतखत केलं होतं हैदराबाद संस्थानानं. आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात तिथं भारताने ऑपरेशन चालवलं आणि त्या ऑपरेशनच्या अंतर्गत भारताने ऑपरेशन पोलो केलं. आणि ऑपरेशन पोलो करून 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील झाला. जोपर्यंत हैदराबाद संस्थान भारताचा भाग नव्हता. आणि विशेष लक्षात असू द्या, महाराष्ट्राचा मराठवाडा हा हैदराबाद संस्थानामध्ये होता. म्हणून आपण 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिवस म्हणून साजरा करतो. सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्या ठिकाणी आपलं कार्य चालवलं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रजाकार संघटना जी होती निजामची, ती अतोनात अत्याचार त्यावेळेस तिथे केले होते आणि त्याच्या परिणामस्वरूप तिथं कारवाई करावी. 1948 भारताने ऑपरेशन पोलो करून हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि आपल्या भारताचा अविभाज्य अंग बनला. 17 सप्टेंबर हैदराबाद. अशाच प्रकारे भारताने हा इथचा जुनागड जो प्रदेश आहे तो ताब्यात घेतला. हा जुनागड प्रदेश सुद्धा पाकिस्तानमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये होता. तिच्या नवाबाची इच्छा होती की पाकिस्तानात जायचं आहे, परंतु तिथे जनमत चाचणी घेतल्या गेली, निवडणूक घेतल्या गेली, मतदान घेतलं गेलं आणि त्यानुसार हा प्रदेश भारतामध्ये सामील केला गेला. आणि अशानुसार संपूर्ण प्रदेश भारतामध्ये आता सामील झालेले होते. परंतु तरी पण अजून गोवा, पॉंडिचेरी हे जे प्रदेश आहेत ते अजून बाकी राहिले होते. ते पुढे आपण 1960 मध्ये जेव्हा जाऊ त्यावेळेस पाहू. मग याच वेळेस भारतामध्ये अणु ऊर्जा आयोगाची स्थापना झाली. होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली अणु ऊर्जा आयोग, अणु ऊर्जा आयोग होमी भाभा, भारतीय अणुशक्ती जनक होमी भाभा यांच्या अंतर्गत भारतामध्ये अणु ऊर्जा आयोग, भारताचे अणु ऊर्जा आयोग आहे त्याची स्थापना भारतामध्ये केल्या गेली. आणि तुमच्या आवडीचं जे आहे IPS हे इंडियन पोलीस सर्व्हिसेसची स्थापना केली गेली 1948ला. इंग्रज काळामध्ये हे IPS नव्हतं, हे इम्पेरियल पोलीस होतं, इंडियन पोलीस नव्हतं, हे इम्पेरियल पोलीस होतं. त्याचं IPS केलं गेलं. लक्षात असू द्या, त्याचं प्रशिक्षण केंद्र मुख्यतः हैदराबादला आहे. IPS ची स्थापना केव्हा झाली? 1948. IPS पूर्वी होतं परंतु ते इम्पेरियल पोलीस होतं. त्याचं रूपांतरण इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये केल्या गेलेलं आहे. अशा प्रकारचं 1948 झालं. आणि 1948च्या नंतर 1949ला मग भारतामध्ये प्रमुख जो आहे तो कंपनी कायदा पारित केला गेला. 1949चा कंपनी कायदा, कंपन्यांसाठी महत्त्वपूर्ण कायदा. भारतात स्थापन झालेला पहिला कायदा कोणता? फॅक्टरी ऍक्ट. कोणता? 1949 चा फॅक्टरी ऍक्ट. याच काळात जे समाजवादी आहेत, कम्युनिस्ट पार्टी आहेत, त्या कम्युनिस्ट पार्टीनं भारतामध्ये पहिल्यांदा रेल रोको केली होती. म्हणजे भारतात पहिल्यांदा रेल रोको आंदोलन कोणाच्या काळात झालं? तर 1949 मध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या अंतर्गत झालं रेल रोको. आणि त्यांनी याला नाव दिलं होतं असाधारण क्रांती, नेहरू सरकारच्या विरोधात. परंतु ते जे आंदोलन आहे ते क्षमवण्यात नेहरूंना यश आलं. आणि मग वर्ष महत्वाचं ठरते कारण 26 नोव्हेंबर ही तारीख मध्ये 1949ला भारताची राज्यघटना ही बनवून पूर्णपणे तयार झाली आणि ती स्वीकृत केल्या गेली. स्वीकृत म्हणजे आम्हाला पुऱ्या भारतीयांना मान्य आहे
लागू नाही बरं का, मान्य आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला भारताची राज्यघटना ही स्वीकृत केल्या गेली आणि याच वेळेस स्वीकृत केल्यामुळे जे भारतामध्ये जवळपास 600च्या वर राज्य होते ते 600च्या वर राज्यांचा प्रश्न निर्माण झाला की आमचं काय, आम्हाला काय मिळणार. आणि परिणामस्वरूप मग नेहरूजींनी भारतामध्ये तनखे सुरू केले. म्हणजे यांना बघा, हे राजे महाराजे आहेत ना, यांना तनखे. आपण आज हा शब्द काय कोणता तरी वापरतो, जास्त तनखा दाखवू नको तुम्हाला. म्हणजे काय तर तनखा म्हणजे रोख रूप जे आहे ते त्यांना असं द्यायला भारत सरकारने सुरू केली. तनखा जे राजे महाराजे आहेत त्यांना तनखा पद्धत भारतामध्ये 1949 ला त्याच्यामध्ये सुरू केल्या गेलं. याच वेळेस तुमचं जे आवडतं आहे ते म्हणजे RBI चा 1949 चा कायदा केला गेला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चा कायदा केला गेला. याच वर्षी भारताने पहिल्यांदा रुपयाचं अवमूल्यन केलं. भारताने आतापर्यंत रुपयाचं 3 वेळा अवमूल्यन केलं. ते आपण अवमूल्यन नावाचं इकॉनॉमिक्सचा चॅप्टर घेतलाय, त्यावर तुम्ही बघू शकता अवमूल्यन म्हणजे काय होते. तर अवमूल्यन पहिल्यांदा भारताने 1949 मध्ये केलं आणि भारतामध्ये 1949 ला CRPF फोर्स, CRPF ची भारतामध्ये स्थापना झाली. 1949 फॅक्टरी ऍक्ट, सर्वात महत्वपूर्ण संविधान, तनखे पद्धत भारतात सुरू, जे पुढे इंदिरा गांधी बंद करते. रुपयाचं अवमूल्यन केलं गेलं. भारतात पहिल्यांदा रेल रोको आणि असाधारण क्रांती नावाचं आंदोलन भारतामध्ये पहिल्यांदा चालवलं गेलं आणि मग उजाडलं 1950. आणि हे 1950 उजाडल्याच्या नंतर भारतामध्ये जे फेडरल कोर्ट होतं त्या फेडरल कोर्टचं रूपांतरण झालं भारताचं सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट मध्ये रूपांतरण केलं गेलं. फेडरल कोर्टचं रूपांतरण भारतामध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये केलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 ला 26 जानेवारी 1950 ला भारत प्रजासत्ताक सार्वभौम गणराज्य बनलं. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आहे. सार्वभौम म्हणजे आजपासून 26 जानेवारी 1950 पासून आता भारतावर कोणाचंही राज्य नाही. आता आमच्या देशाचा निर्णय आम्ही स्वतः घेऊ, आमच्यावर कोणाचे अधिपत्य नाही. 1950 पर्यंत इनडायरेक्टली भारतावर अधिपत्य होतं इंग्रजांचं, जेव्हापर्यंत भारत राज्यघटना निर्माण करून स्वतःला गणराज्य आणि सार्वभौम घोषित करत नाही आणि भारत हा गणराज्य बनला. म्हणून आपण 26 जानेवारी गणराज्य दिवस म्हणून साजरा करतो. आणि ह्या 1950 पासून मग आता भारतीय जे आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना आहेत ह्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. हा होता आपला पहिला भाग, ज्यामध्ये आपण नेमकं काँग्रेसच्या 1930च्या अधिवेशनापासून आपण जे पंचवार्षिक योजना आहे त्यांचा आढावा घेतला. त्याप्रमाणे 1942 चळवळ पासून तर भारतामध्ये वेगवेगळ्या योजना, माउंटबॅटन प्लॅन पासून PTI जे महत्वपूर्ण संघटना आहे, फिल्म सोसायटी आहे, जुनागड संस्थान आहे, त्यानंतर NCC आहे, हैदराबाद संस्थान आहे, अणुऊर्जा आयोग आहे, IPS आहे, या ज्या संघटना आहेत या सर्वांचा आपण एक आढावा घेतलेला आहे. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न नेहमी स्पर्धा परीक्षामध्ये येणारे असतात. तसंच नॉलेजेबल आहे. तुम्ही पुस्तक घेऊन बसू शकता आणि चेक करू शकता. हे जे प्रश्न आहेत हे नेहमी सदाबहार पेपरला येत असतात. पुढील सेशन मध्ये आपण घेणार आहोत 1950 पासून पुढचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये भारतामध्ये नेमकं काय काय घडलं ते. ठीक आहे. काही समस्या असेल, अजून काही बदल हवा असेल तर कमेंट्स मध्ये टाकू शकता. आणि जर खरंच मनापासून आवडलं असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद.